लाडक्या बहिणींना नमस्कार. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या कमेंट असतील, जो रोष असेल, तुम्ही आतापर्यंत के-वाय-सी करण्यासाठी कोणत्या प्रॉब्लेम फेस केल्या. तुम्ही बघितलं की ओ-टी-पीच येत नव्हता, टेक्निकल इश्यू होता, सगळं हो, नाही, नाही हो, सगळं कन्फ्यूज करून ठेवलं होतं. म्हणजे असे विविध टेक्निकल इश्यूमुळं आपली के-वाय-सी झाली नाही आणि याच के-वाय-सीमुळे खूप साऱ्या महिलांना हप्ता मिळाला नाही. तर आता एक सरळ भाषेत आपण सांगू, की जो टेक्निकल प्रॉब्लेम आला तो आपण क्रिएट केला का किंवा महिलांनी क्रिएट केला का? तर नाही. तो कुठून क्रिएट झाला? टेक्निकल इश्यूमुळे. ओ-टी-पी येत नव्हता किंवा एखाद्याची के-वाय-सी सबमिट होत नव्हती. सगळे पर्याय हो, नाही, नाही हो, नाही हो, सगळं कन्फ्यूज करून ठेवलं होतं आणि यामुळे काय झालं, की खूप साऱ्या ज्या गरीब महिला होत्या लिटरली, त्या या के-वाय-सीपासून चुकल्या आणि त्यांना हा नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. सध्या आता जो हप्ता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता सध्या मकर संक्रांतीला पडत आहे असं निदर्शनास म्हणजे बघितलं आणि 3,000 पुन्हा महिलांना भेटणार आहे. तर या मकर संक्रांतीला काही बहिणी खूप खुश असणार आहे, कारण की 3 आणि दीड 4,500 रुपये आणि काही महिलांना काहीच मिळणार नाही, त्यामुळे दुःखी असणार आहे. तर महिलांनो, तुम्ही एक विचार करा. सध्या आता राजकारण्यांचे व्हिजिट चालू आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, ज्या काही निवडणुका चालू असतील त्यांच्यासाठी इकडे-तिकडे व्हिजिट चालू आहे. पण कुणी सध्या बोलतं आहे का? आता लाडक्या बहिणींची जी ई-के-वाय-सीचा प्रॉब्लेम झाला आहे, डेट संपली आहे, या ई-के-वाय-सीवर चालू करा किंवा कोणी बोलतं आहे का? आता जेव्हा इलेक्शन असतं तर प्रत्येकजण घरी येतो, काय पाहिजे, काय नाही, प्रत्येक चर्चा करतो. पण जेव्हा आता लिटरली बहिणी प्रॉब्लेममध्ये आहे, तेव्हा अपोजिट पार्टीसुद्धा मदत करत नाही, की काही तुमचा प्रॉब्लेम काय आहे किंवा कोणताही आमदार आता बोलत नाही किंवा खासदार बोलत नाही, की लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी बंद झाली आहे, ही चालू करण्यासाठी आपण काही करायला पाहिजे. कुणी बोलतं आहे का आता? तर कुणीच बोलत नाही. सगळे आता इलेक्शनच्या कामाला लागले आहे, प्रचाराच्या कामाला लागले आहे. तर याच्यावरून समजून जा बहिणींनो तुम्ही, जो फक्त लाडक्या बहिणीचा हप्ता कशासाठी दिला जातो, काय दिला जातो, याच्यावर तुम्ही समजू शकता. आज कोणताही राजकारणी माणूस या लाडक्या बहिणीकडे लक्ष देत नाही. कोणताही आमदार नाही, कोणताही खासदार नाही, कोणताही पंचायत समितीचा सदस्य, अध्यक्ष कोणीही बोलत नाही या गोष्टीवरती. तर तर तुम्हाला लाडक्या बहिणींना एक सांगतो, जर तुम्हाला ई-के-वाय-सी पुन्हा सुरू करायची असेल तर तुम्हाला स्वतःला उठावं लागेल. तुम्हाला स्वतः तुमचं रुद्र रूप, जी दुर्गा आहे तुमच्यातले, तुम्हाला दाखवावं लागेल. तेव्हा हे शक्य होईल. कुणीही तुमच्या बाजूनी बोलणार नाही, कुणीही तुमची बाजू मांडणार नाही. तर स्वतः महिलांना तुम्हाला एकत्र यावं लागेल. ही जे टेक्निकल इश्यू आला होता, जो ओ-टी-पी आला नव्हता, अशा कोणी महिला आहे की त्यांनी फॉर्म सबमिट केला तरी देखील त्यांचा हप्ता आला नाही. असे खूप सारे प्रॉब्लेम आहे. तर खेड्यामध्ये झाले, जंगलामध्ये राहतात, नदीच्या काठी राहतात, शेतामध्ये राहतात, असे खूप गरीब महिला आहे की त्यांचा हप्ता आलेलाच नाही. कुणाकुणाच्या के-वाय-सी काय असतं महिलांना माहीतच नाही. खूप साऱ्या अशा महिलामध्ये राहतात, म्हणजे वनात राहतात, डोंगरात राहतात, नदीकाठी राहतात. त्यांना ॲक्च्युली माहीतच नाही ओ-टी-पी करावं लागते, के-वाय-सी करावं लागते. कारण की खूप साऱ्या महिलांनी आपल्या मुलांच्या मोबाईलवर, पतींच्या मोबाईलवर के-वाय-सी केली होती सुरुवातीला, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं होतं. तर भरपूर जणांकडे अँड्रॉईड मोबाईलच नाही किंवा इंटरनेट नाही, त्यांना कळतच नाही हे के-वाय-सी काय असतं. तर खूप साऱ्या अशा महिला मुकल्या की त्यांना हा हप्ता भेटलेला नाही. तर महिलांना मी तुम्हाला विनंती करतो, की जर आता सध्या तुमच्याकडे कोणताही पॉलिटिकल माणूस लक्ष देत नाही, कोणीही देणारही नाही, कारण की सगळे आपल्या कामात बिझी असतात आणि बिझी आहेच ते राहतात. अशा चांगल्या कामाकडे लक्ष देण्याकडे त्यांच्याकडे वेळ नसतो, कारण की लक्ष दिलं की पैसे जातात असं त्यांचं म्हणणं असतं. आर्थिक नीती कमी आहे. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे. तर तुम्हाला एकच सांगतो, जर तुम्हाला पुन्हा के-वाय-सी सुरू करायची असेल आणि तुम्हाला पुन्हा हप्ते सुरू करायचे असेल तर तुम्हाला स्वतः करावं लागेल. तुम्हाला स्वतः जागृत व्हावं लागेल. तुम्ही महिला एकत्र या, सरकारला जाब विचारा, आमचे हप्ते का बंद झाले, आम्ही अपात्र आहोत का, आमच्याकडे गाडी आहेत का, बंगला आहेत का. ज्या महिलांकडे काही नाही त्यांना आज पैसे बंद झाले आणि ज्या महिलांकडे भरपूर आहे, गाडी आहे, बंगला आहे, त्या महिलांना देखील आज पैसे मिळत आहे. ही खूप म्हणजे खंत करण्यासारखी गोष्ट आहे. तर महिलांना तुम्हाला एक सांगतो, तुमच्या मनामध्ये जो रोष असेल, तुम्ही कोणते प्रॉब्लेम फेस केले ते कमेंटमध्ये कळवा. म्हणजे बाकीच्या महिलांना देखील कळेल आपण काय म्हणजे तुम्ही काय स्ट्रगल केलं यासाठी, तरी देखील के-वाय-सी झालेली नाही. तर धन्यवाद. तुम्हाला
जे काही वाटेल तुम्ही ते कमेंटमध्ये टाईप करा. धन्यवाद.